नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर आरकेस रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे अशाच युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर काहीतरी चटपट खावंसं वाटलं आणि तेही झटपट बनणारं तर पहा, अशा पद्धतीने तुम्ही सँडविच बनवून खाऊ शकता। अगदी घरगुती साहित्यामध्ये हे सँडविच बनवलं जातं, झटपट आणि चवीला अप्रतिम लागतं। तर इथे काकडी, कांदा आणि टोमॅटो एकसारखे पातळ लेयरमध्ये आपण कट करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर आपण इथे सॉस घेतलेला आहे आणि इथे घरात असतील नसतील तेवढे मसाले आणि मीठ घालून याचा छान असा चाट मसाल्यासारखं तयार करून घेतलेला आहे। खरंच तुम्ही कुठलाही दुसरा मसाला न वापरता, विकतचा मसाला न वापरता घरातले सर्व मसाले एकत्रित करून वापरायचे आहे। आता इथे मी ब्रेड घेतलेले आहे, ब्रेड तुम्ही कुठलेही घेऊ शकता। मी इथे नॉर्मली ब्रेड भेटतात तेच ब्रेड घेतलेली आहे। आता याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आता इथे मी व्यवस्थित ब्रेड जे आहेत ते ठेवून घेतलेले आहे। आता यावरती आपल्याला सर्वात पहिले काय लावायचं ते पहा। तर इथे जे घरामध्ये तुम्ही जेही ऑइल वापरत असाल ते ऑइल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं सँडविच जे आहे ते एकदम कुरकुरीत भाजलं जातं आणि करपत नाही। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तेल लावून घ्या आणि आतपर्यंत भाजलं जातं आणि आतपर्यंत त्याला क्रिस्पीपणा येतो आणि अजिबात असं गिचगिच लागत नाही। त्यामुळे सँडविच बनवत असताना तेल लावायला अजिबात विसरू नका। तेल लावून झालं की दुसरी स्टेप आहे, आपल्याला यावरती सॉस लावून घ्यायचा आहे। सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर मी इथे सर्व ब्रेडला जे आहे ते सॉस अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे। आता यावरती आपण तयार करून घेतलेला मसाला घालायचा, ज्यामध्ये मीठसुद्धा आहे, त्यामुळे जबरदस्त सँडविच इथे तयार होतं। आता सर्व मसाला टाकून झाला की त्यावरती हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे, तीसुद्धा घालून घ्यायची आहे। आता इथे मी छोट्या आकारामध्ये कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। आता इथे पातळ कांदा आपण गोल लेयरमध्ये कट करून घेतला, तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून दोन्ही त्रिकोणावरती आपण कट केलं सँडविच तरी दोन्हीकडे एकसारख्या भाज्या निघल्या पाहिजे किंवा राहिल्या पाहिजे। तशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर काकडी हे सर्व अशाच पद्धतीने मांडायचं, जेणेकरून सँडविच जेही वेळेला आपण कट करतो तेव्हा दोन्हीकडे एक समान त्यामधलं साहित्य राहील। तर आता काकडी अशी ठेवली, कारण काकडीच्या मधून जर चिरलं तर दीड काकडीचा तुकडा आपल्याला दोन्ही सँडविचमध्ये खाता येईल, अशा पद्धतीने ठेवलेली आहे। वरतून कोथिंबीर, मसाला आणि थोडासा सॉससुद्धा टाकला, तो तुम्हाला दिसला नसेल। येथे ब्रेडला आपण तेल आणि सॉस लावून घेतला। आता हा ब्रेड आपल्याला वरतून ठेवायचा आहे, ज्या पद्धतीने मी ठेवलेला आहे या पद्धतीने जर तुम्ही सँडविच बनवलं तर खरंच खूप सुंदर होतं। त्यामुळे एकदा नक्की बनवा, तोंडाची चव वाढवणारं हे सँडविच आहे आणि चटपटीत खायचं म्हटलं तर तुम्ही पाहू शकता अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून बनवलं जातं। तर वरतून थोडं तेल लावून घेतलं, इकडे पॅनसुद्धा मी गरम व्हायला ठेवला, त्यावरती सर्वात पहिले आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। पॅनला जास्त तेल लागत नाही, तुम्ही पाहू शकता अगदी आपल्याला इथे पोहे खायचा चमचा ते 1.5 चमचा तेल आपण लावून घेतलेलं आहे। यावरती अशा पद्धतीने आपल्याला ब्रेड जे आहेत सँडविच ठेवून घ्यायचे आहे। आता ही बाजू सँडविचची भाजली की दुसऱ्या बाजूवरती सँडविच पलटवून घ्यायचं आहे। इथे थोडासा कलर जास्तच चेंज झाला, कारण सुरुवातीला तव्याचा अंदाज आपल्याला आलेला नसतो, त्यामुळे सुरुवातीचं एक थोडंसं भाजलं, पण इतकं काही भाजलेलं नाही, ते आपण आरामात खाऊ शकतो, अजिबात करपट लागणार नाही। तर आता हे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता इथे पाहू शकता दुसऱ्यांदा आपल्याला खूप छान, म्हणजे दुसऱ्या बाजूला खूप छान कलर आलेला आहे, जबरदस्त कलर आणि कुरकुरीतसुद्धा मस्त झालेले आहेत। आता मी तुम्हाला हे कट करून दाखवणार आहे, तर तुम्ही पाहू शकता जबरदस्त। तर आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। कट केल्यानंतर पाहू शकता मस्त क्रिस्पी असे आपले सँडविच तयार झालेलं आहे। तुम्हाला हे व्हेजिटेबल सँडविच कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर आवडलं असेल तर व्हिडिओला मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट केल्याशिवाय कुणी जायचं नाही। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। तर पहा मस्त असं त्यामध्ये घातलेले व्हेजिटेबल भाज्या पाहू शकता तुम्ही दिसत आहेत, म्हणजे
प्रत्येक पदार्थ खाण्याचा आपण यामध्ये घातलेला पाहू शकता किती सुंदर पद्धतीने त्यामध्ये सेट झालेलं आहे। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा की कसे झाले होते सँडविच सॉरी। तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल।